महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने मुंबई में आयोजित एक प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान कांग्रेस सांसद राहुल गांधी पर जमकर हमला बोला। उन्होंने राहुल गांधी को सीरियल लायर करार देते हुए आरोप लगाया कि वह लगातार झूठ और अफवाहें फैलाते रहते हैं। बिहार विधानसभा चुनाव को लेकर राजनीतिक सरगर्मी तेज होती दिखाई दे रही है। इसी बीच शिवसेना नेता आदित्य ठाकरे ने भाजपा पर निशाना साधते हुए ऑपरेशन सिंदूर का मुद्दा उठाया। उन्होंने उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर तंज कसते हुए कहा कि भाजपा सत्ता हासिल करने के लिए हर तरह की रणनीति और चालबाजी करती है। आदित्य ठाकरे ने आरोप लगाया कि भाजपा लोकतांत्रिक मूल्यों को दरकिनार कर केवल सत्ता के लालच में ऐसे हथकंडे अपनाती है। उन्होंने कहा कि बिहार की जनता अब सब कुछ समझ रही है और इस बार चुनाव में झूठ और धोखे की राजनीति को करारा जवाब देगी। इसके साथ ही आदित्य ठाकरे ने यह भी कहा कि महाराष्ट्र हो या बिहार, भाजपा की राजनीति में छल और प्रपंच ही ज्यादा दिखाई देता है। उन्होंने विश्वास जताया कि जनता सच और ईमानदारी के साथ खड़े रहने वालों को ही चुनकर विधानसभा में भेजेगी। फडणवीस ने कहा कि राजनीति में अंततः जनता के सामने जवाबदेह होना पड़ता है और जनता को धोखा देकर कोई भी लंबे समय तक सत्ता में नहीं टिक सकता। उन्होंने विश्वास जताया कि झूठ और प्रपंच की राजनीति अंततः ढह जाएगी और सच की जीत ही होगी। प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान फडणवीस ने उर्दू शायर मिर्जा गालिब का शेर भी उद्धृत करते हुए कहा, दिल बहलाने के लिए ख्याल अच्छा है गालिब। उन्होंने इशारों में विपक्ष पर तंज कसते हुए कहा कि राहुल गांधी और उनके समर्थक नेता अपने मन को बहलाने के लिए भले ही झूठ का सहारा लें, लेकिन हकीकत यही है कि जनता सच्चाई को पहचानती है और उसी के आधार पर वोट देती है। पण एक महत्त्वाचं, जेव्हा जावेद मियांदाद मातोश्री इथे आले होते, मी देखील तिथे होतो आणि तिथे मला हे आठवतं की माझ्या आजोबांनी ठणकावून सांगितलं होतं की जोपर्यंत पाकिस्तानमधून अतिरेकी हमले थांबत नाहीत तोपर्यंत आम्ही क्रिकेट तुमच्याबरोबर खेळू शकत नाही। माझं एवढंच म्हणणं आहे की उद्धवजींनी एकदा आरसा पाहावा आणि त्यानंतर बोलावं। त्यांनी दुसरं वक्तव्य असं केलं की मेरे रगों में सिंदूर आहे म्हणणाऱ्या नरेंद्र मोदीचं आता सिंदूर कुठं गेलं, भारत पाकिस्तान मॅचवरून। पहिलेच सांगितलं असं आहे, जावेद मियांदादला घरी जेवायला बोलवणारे तुम्हीच होतात ना, पण मला त्याच्यावर बोलायचं नाही। त्यांनी एकदा आरसा बघावा। माझं एवढंच म्हणणं आहे की उद्धवजींनी एकदा आरसा पाहावा आणि त्यानंतर बोलावं। त्यांनी दुसरं वक्तव्य असं केलं की मेरे रगों में सिंदूर आहे म्हणणाऱ्या नरेंद्र मोदीचं आता सिंदूर कुठं गेलं, भारत पाकिस्तान मॅचवरून। पहिलेच सांगितलं असं आहे, जावेद मियांदादला घरी जेवायला बोलवणारे तुम्हीच होतात ना, पण मला त्याच्यावर बोलायचं नाही। त्यांनी एकदा आरसा बघावा। फेकनाथ बिंदे आहेत, नगर विकास खातं कोणाकडे? तर एकाच व्यक्तीकडे सगळे आता बोट दाखवत आहेत की यांच्या घोटाळ्यामुळेच मुंबईकरांचे हाल झाले, ठाणेकरांचे हाल झालेत, कल्याण डोंबिवलीकरांचे हाल झालेत। क्रिकेटच्या सामन्यांवरनं आज देवेंद्र फडणवीसांनी अप्रत्यक्षपणे कुठे बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती टीका करायचा प्रयत्न केलेला आहे। या ज्यावेळेला आला होता मातोश्रीमध्ये त्याला त्यांना कुणी बोलवलं होतं, एकदा आरशात पाहावं असं म्हणतं। मला वाटतं त्यांनी मोठ्या साहेबांवर आदरणीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंवर टीका करणं हे कितपत योग्य आहे हे त्यांना जनता सांगेलच। कदाचित आता वरिष्ठ त्यांच्या पक्षामध्ये राहिले नाहीत, ज्यांना माझ्या आजोबांबद्दल आपुलकी होती किंवा शिवसेनेबद्दल आपुलकी होती, नाहीतर त्यांनी पक्ष फोडू दिला नसता। पण एक महत्त्वाचं, जेव्हा जावेद मियांदाद मातोश्री इथे आले होते, मी देखील तिथे होतो आणि तिथे मला हे आठवतं की माझ्या आजोबांनी ठणकावून सांगितलं होतं की जोपर्यंत पाकिस्तानमधून अतिरेकी हमले थांबत नाहीत तोपर्यंत आम्ही क्रिकेट तुमच्याबरोबर खेळू शकत नाही। हे ठणकून सांगण्याची हिंमत माझ्या आजोबांमध्ये होती, मातोश्रीमध्ये येऊन त्यांनी सांगितलं होतं। पण दुसरीकडे आपण पाहतोय कोणीतरी जाऊन नवाज शरीफचा केक कापून केक खाऊन आले होते आणि बिर्याणी खाऊन आले होते। हे पण कोण होते हे फडणवीस साहेबांनी सांगावं मला। आणि दुर्दैव हे आज की जे सांगतात की आमच्या रगोरगोमध्ये सिंदूर आहे, जे आता सिंदूर ऑपरेशन सिंदूर बिहारमध्ये निवडणुकांमध्ये राजकीय दृष्टिकोनातून वापरतील, तेच लोक आपण पाहतायत की त्यांनी आता परवानगी दिली बीसीसीआयला जाऊन तिथे क्रिकेट खेळण्यासाठी। दोन्ही गोष्टी आहेत। बीसीसीआय जे सांगते की तुम्हाला ऑलिम्पिकचे कायदे बघायला पाहिजेत, जागतिक कर्टसी पाहायला पाहिजे, हेच ऑलिम्पिकचे कायदे आणि हेच जागतिक कर्टसी जर तुम्ही पाहिली तर हॉकीवर पण लागू होते। तरी देखील पाकिस्तान सांगते की आम्ही तुमच्यासोबत हॉकी खेळणार नाही। पाकिस्तानने बॉयकॉट केलंय, पण आमच्या देशातल्या देशभक्त पार्टी किंवा दुसऱ्यांना जे सर्टिफिकेट देतात की तुम्ही पाकिस्तानला जा, ते जाऊन उत्सुक आहेत, कारण बीसीसीआयला जे पैसे मिळतात ती पैशाची लालच भारी पडते।